आणि आपणाला नवीन नवीन उत्साहानं अशाच प्रकारची कामं करत गेलं पाहिजे, तेव्हा आपला धर्म पुढे पुढे चालत राहील आणि अगव्या विश्वाचं कल्याण होईल. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नीती लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित. यामध्ये साध्य काय सांगितलंय? भगवंताची भक्ती हे साध्य सांगितलंय, पण त्याच्याकरता प्रापंचिक सुव्यवस्था असणं हे साधन सांगितलेलं आहे. त्यामुळे निश्रेयसाच्या प्राप्तीकरता अभ्युदय कसा साध्य करावा आणि तो निश्रेयस म्हणजे लौकिक उन्नती कुठल्या माध्यमातून आपल्याला साकारता यावी याचा वस्तुपाठ आपणापुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवला. आणि म्हणून मला नेहमी असं बोलावं असं वाटतं, छत्रपती शिवाजी महाराज हे संतांच्या मधले, छत्रपती शिवाजी महाराज हे सम्राटांच्या मधले संत आहेत आणि आपल्या ज्ञानेश्वर माऊली संतांच्या मधले सम्राट आहेत. आपल्या पुढे अंतरंगात्म ज्ञानेश्वरी गात असताना डोळ्यापुढे शिवाजी महाराज असायला हवेत आणि म्हणून सगळ्यांनी श्रद्धेनं म्हणावं, हिंदू राज्य प्रणेतारम दुष्टम लेच्छ विनाशकम प्रजाप्रियम धर्मनिष्ठम वंदे श्री शिवभूपतिम. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप. भूमंडळी शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. सकळ सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग. राज्य साधनाची लगबग कैसी केली. याहूनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. या उपरी आता विशेष काय म्हणावे. शिवरायासी आठवावे, जीवित तृणवत मानावे. इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू. बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी परोपकाराची राशी. उदंड घडती जयासी, तयाचे गुणमहत्वासी. तुलना कैसी. नरपती हयपती गजपती, गणपती भूपती जळपती. पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी. यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत. पुण्यवंत नीतिवंत, जाणता राजा. आचारशील विचारशील, दानशील धर्मशील. सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई.
धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ केली तीर्थक्षेत्रे मोडिली ब्राह्मण स्थाने भ्रष्ट झाली सकळ पृथ्वी आंदोळली धर्म गेला धर्म गेला देवधर्म गो ब्राह्मण यांचे करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली उदंड पंडित पुराणिक कवीश्वर याज्ञिक वैदिक धूर्त तार्किक सभानायक तुम्हा कारणे तुमचे ठाई या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे आणि काही धर्मकृत्ये चालती आश्रित होऊन कित्येक राहती धन्य धन्य तुमची कीर्ती विश्वी विस्तारली कित्येक दुष्ट संहारिले कित्येकास थाक सुटले कित्येकास आश्रय झाले शिवकल्याण राजा सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती सांगणे काय तुम्हा प्रती धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे सांभाळली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. पहिल्यांदा अख्ख्या जगानं आश्चर्य पाहिलं. जे या महिन्यात घडलं ते भारतात कधीच नाही घडलं असं घडलेलं आहे. आणि याचं मुख्य कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं त्यांच्या चैतन्यानं प्रत्येकाच्या अंतःकरणात एक भाव निर्माण झाला. वाटेल ते झालं तरी आमच्या धर्माचं रक्षण झालं पाहिजे. या धर्मावरती झालेलं कुठलंही आक्रमण आम्ही स्वीकारणार नाही. माझा धर्म माझं राष्ट्र ही इतकी व्यापक विशाल कल्पना लोकांच्या अंतरंगात जागृत झाली की लोक आपला व्यवसाय विसरले, जातगोत विसरले, लहान मोठा विसरले, सगळं काही विसरले आणि राघवाचा धर्म हिंदुत्वाच्या विजयाकरता त्यांनी सगळं काही सोडून मतदान केलं. हे एकदा करून चालणार नाही. धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. मी माझ्या यात्रेमध्ये सारखं एक सांगत होतो की मी काही महिनाभराकरता हिंडत नाही आहे. मी चैत्रापासून सुरुवात केली आणि पुढे काही वर्ष मी हे काम करणार आहे. कुठपर्यंत करणार आहे? जोपर्यंत हा सगळा हिंदू समाज एकरूप होऊन जात नाही तोपर्यंत हे काम असंच चालणार. आमच्या जाती गोती, आमचे परिवार, आमचे विचार, आमचे आचार, आमचे संस्कार
आपापल्या ठिकाणी आपणाला लखलाभ आहेत. ते आपल्या घरामध्ये आपण प्रत्येकानं आपापल्या कोतीप्रमाणे सांभाळले पाहिजेत. समाजात जेव्हा आपण येतो तेव्हा मात्र आपली भावना हिंदू सारा एक अशा प्रकारची असली पाहिजे. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. त्यामुळे हिंदू हिंदू, भाई भाई अशाच प्रकारच्या भूमिकेतनं आपण जर उभे राहिलो तर ज्याप्रमाणे अत्यंत मोठमोठी संकट अंगावरती येऊन सुद्धा छत्रपतींनी राज्य स्थापना केली, त्याप्रमाणे सगळ्या अडचणींच्या वरती मात करून सुद्धा आपण आपल्या भारताला जगातला सगळ्यात वैभव संपन्न देश बनवून दाखवू शकतो. आणि याच्याकरता मी आधीपासून म्हणतोय की याच्याकरता महाराष्ट्राचं काम सगळ्यात मोठं काम आहे. सगळ्यात मोठा रोल महाराष्ट्राचा आहे. बाकी राज्य चांगलीच आहेत सगळी, भारत मातेचा कण पूज्य आहे, पण तरी पण नेतृत्व महाराष्ट्राकडे असतं. याचं कारण इंग्रज इतिहासकारांनी लिहून ठेवलंय. छत्रपतींनी भोसल्यांत राज्य निर्माण नाही केलं, मराठ्यांत राज्य निर्माण नाही केलं, हिंदूंत राज्य निर्माण केलं. तुम्हाला अनेक गोष्टी ठाऊक नाही आहेत. आग्र्याहून महाराज सुटल्यानंतर पिसाळलेल्या औरंगजेबानं काशीचं मंदिर पाडलं. काशीचं मंदिर पडल्याचं ज्या दिवशी महाराजांना कळलं त्या दिवशी त्यांनी भोजनानंतर विडा खाणं सोडून दिलं. त्यांच्या गोव्याच्या एका भोजन प्रसंगी एकानं विचारलं, तुम्ही विडा का घेत नाही? महाराज म्हणाले, विश्वनाथाचं मंदिर होईल तेव्हा मी विडा खाईन. इतर लोकांनी, इतर प्रांतातल्या लोकांनी आपापल्या वंशाचा विचार केला, प्रदेशाचा विचार केला. संपूर्ण भारताचा विचार आपल्यासमोर ठेवणारा पहिला महान पुण्यश्लोक राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि आमच्या देशातल्या सगळ्या तीर्थांचा उद्धार करणारी माता सुद्धा आम्हाला मिळाली. अहल्याबाई होळकर या पवित्र नावानं त्या देवीनं हे काम. अरे ज्या ठिकाणी जातो तिथे हे अहिल्याबाईंचं मंदिर, ते अहिल्याबाई, सोमनाथाचं मंदिर अहिल्याबाईंनी बांधलं, विश्वनाथाचं मंदिर, काय काय केलं त्या मातेनं. हा महाराष्ट्राच्या मातीचा गुण आहे. आणि म्हणून तुमच्यातली ही चेतना जागृत ठेवा. आपल्याला अख्खा देश जिंकायचा आहे. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्र आधार या भारत. पुंडलिक वरदहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. त्यांनी करा छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. जय जय श्रीराम. खाली बसा, खाली बसा, 2 मिनिटं खाली बसा. स्वामी बसणार आहे, 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं साहेब बोलणार आहेत, 2 मिनिटं खाली बसा. श्री गोविंद देव महाराजजी, महाराजजी कोषाध्यक्ष श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आळंदी आणि या ठिकाणी को उपाध्यक्ष कृष्ण जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास मथुरा. आपल्या या ठिकाणी हरिभक्त पारायण गोविंद महाराज केंद्रीय संस्थानला या ठिकाणी भेट दिली, त्याबद्दल संस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं महाराजाच्या या ठिकाणी धन्यवाद, अभिनंदन. महाराजाला परत विनंती करतो की आपण येणारच आहात, तर आमची विनंती आहे की महाराजाची पुण्यतिथी जानेवारी महिन्यात आहे. जानेवारी महिन्यात पुण्यतिथीला आपण या ठिकाणी आमचा प्रत्येक वर्षी कार्यक्रम असतो, तर आम्हाला या ठिकाणी आपण प्रवचनाची सेवा आपण या ठिकाणी द्यावी अशा ठिकाणी सर्वांच्या भक्ताच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. आणि आपल्या हरिभक्त पारायण गोविंद महाराज केंद्रीय संस्थान तर थोडक्यात माहिती सांगतो. महाराज आता या ठिकाणी मंदिर उभं राहते. 18 अध्याय या ठिकाणी आपले पूर्ण कोर्ण झालेत, 65 कोर्ण झाली, पसायदान कोर्ण झाले. आज या ठिकाणी आपलं फक्त आता लाईटिंगचं काम, शिखराला कलर आणि कळस या ठिकाणी राहिला आहे. आणि कळसाचं काम आम्ही या ठिकाणी महाराज आता सुरू केलं आहे. येणाऱ्या 1 वर्षामध्ये आपण या ठिकाणी कळस करणार आहोत, कळस काढणार आहोत. आणि सर्व या भक्तगणाच्या माध्यमातून आपण 2 किलो सांगू ना सगळ्याच्या वतीनं, 2 किलो सोन्याचा कळस
आपण या मंदिराला या ठिकाणी करण्याचं काम आपल्या भक्ताच्या वतीनं होणार आहे. आणि हे काम आपण या कळसाला महाराज आपण स्वतः आपण या ठिकाणी आमची विनंती राहील की आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता होणारे देवेंद्र फडणवीसजी आणि मोहन भागवतजी यांना आपण या कळसाकरता आणावं ही आमची नम्र विनंती. आपण संस्थांचं दुसरं काम या ठिकाणी आनंदीमध्ये जवळजवळ आपले 120 रूम आहे साहेब, 200 बाय 200चा हॉल आहे. आणि आपल्या माऊलीसोबत दिंडी नंबर 43ची दिंडी सर्वात मोठी दिंडी म्हणजे 4 ते 5 हजार लोक या ठिकाणी दिंडीमध्ये राहतात. एवढ्या मोठ्या संस्थाचं काम बाबा गेलेल्या ठिकाणी 11 वर्ष होतात. बाबा गेल्याच्या नंतरच या ठिकाणी आपण दानेश्वरी कोरण्याचं काम केले. सर्व या महाराष्ट्राच्या भक्तगणानं या हिंदू धर्माच्या सर्व कार्यकर्त्यांना कुठे मोठी महाराज देणगी नाही. छोट्या छोटी पायावर 1 रुपया दिल्यापासून महाराजाला 1 रुपया दिला त्या देणगीपासून तर वरीत 3 लाखापर्यंत देणगी गेली. आणि या 3 याच्यावर हे मंदिर या ठिकाणी एवढं मोठं राहिलंय. आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या ठिकाणी 4 ते 5 कोटीचं काम शिल्लक आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वाद या ठिकाणी होणार आहे. भोसलेजींना मी विनंती करेन येणाऱ्या काळात ज्यावेळेस देवेंद्रजी येतील ते निश्चित आमच्या ठिकाणी आणावं. आम्हाला ज्या पद्धतीनं आपल्याला मदत करता येईल त्या पद्धतीने शासनाकडून तुमच्याकडून महाराजाच्या भक्ताकडून आम्हाला व्हावी. आणि लवकरात लवकर हे मंदिराचा कळस आमच्या सर्व भक्ताची इच्छा आहे आपण व्हावी हे आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. आणि परत एक लक्ष आणि स्वामीजीच्या वतीनं आपल्या मंदिराकरता 1,01,111 रुपये आणि ते काही जाहीर केलेत. महाराजाचा खरोखर या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आपण सर्वजण महाराजाला जाण्याकरता रस्ता मोकळा मधातून काढून द्या. विष्णू महाराजाला विनंती करतो 2 मिनिटं तुम्ही फक्त आभार माना. एकच मिनिट एकच भगवान ज्ञानेश्वर वर्णानाम अर्थ की गेली अनेक वर्ष आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे अतिशय ज्यांचं मोलाचं योगदान राम मंदिराच्या वेळामध्ये स्वामीजींचं अतिशय मोलाचं योगदान त्यांच्या प्रयत्नातून सर्वांच्या सहकार्यातून रामलल्लाचं प्राणप्रतिष्ठापन सोहळा बघितला. आणि त्याचे पूर्ण या ठिकाणी निर्मिती म्हणायला हरकत नाही. आपल्या महाराष्ट्राचं वैभव स्वामीजींचं स्वागत होत आहे. जोरात 10 टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. घ्या पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री गुरु गोविंद महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की जय. आचार्य तुषारजी भोसले यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. हा हा या श्री ज्ञानदेव श्री तुका